आज हिंदवी पब्लिक स्कूलच्या वतीनं त्यांच्या विद्यार्थ्यांनी सातारा शहरात विविध ठिकाणी 100 पथनाट्य करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे। या सकाळपासून भारतीय स्वातंत्र्यानंतर संविधानाची निर्मिती झाली, त्याला 75 वर्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्ष आणि वंदे मातरम या आपल्या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झाली। याचा निमित्तानं समाज जागृती करण्यासाठी 5-6 वेगवेगळे विषय घेऊन ही शाळेची मुलं जो पथनाट्याचा अभिनव उपक्रम करतायत, त्यामुळे समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण होण्यासाठी मदत नक्कीच होणार आहे। त्यांच्या या उपक्रमाला सातारकरांच्या वतीनं माझ्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, शाहूनगर वासियांचे खूप खूप धन्यवाद। पथनाट्य ही एक जुनी जनजागृती करण्याची संस्कृती आपली जपत जर लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करायचं असेल तर आपणही ही संकल्पना साकारली पाहिजे आणि यातूनच आम्ही 100 पथनाट्य हिंदवी पब्लिक स्कूलचे स्टुडंट्स घेऊन सातारच्या ह्या प्रत्येक वेगवेगळ्या रस्त्यांवर आज साकारत आहोत आणि यासाठी तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी हिंदवी पब्लिक स्कूलची मुख्याध्यापिका ज्योती सपेकर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देते। धन्यवाद। सातारा अर्थात शाहूनगरीला ऐतिहासिक वारसा आहे। या शाहूनगरीत हिंदवी पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी पथनाट्य सादर करतात। मुळातच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यावर विद्यार्थ्यांना कृतीतून आणि अनुभवातून शिक्षण देणं ह्याच्यावरती आता शिक्षण पद्धतीचा भर आहे। मुलं फक्त सांगून ऐकत नाहीत तर ती कृतीतून आणि अनुकरण करून शिकत असतात। हिंदवी पब्लिक स्कूलनं 100 पथनाट्यांचं एकाच वेळेला आयोजन करून सुमारे 300 विद्यार्थ्यांच्या सहभागानं अत्यंत यशस्वी आणि महत्वाकांक्षी हा उपक्रम केलेला आहे। 2 तासात सातारा शहराच्या विविध भागात समाजातील 5 महत्वाचे विषय आणि या देशाला आत्मरूपानं लाभलेलं संविधान हा विषय घेऊन विद्यार्थी साताऱ्यात सादरीकरण करतात। शाहूनगरातील सर्व लोकांनी या साताऱ्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार। एकूणच आपल्या संविधानाला झालेली 75 वर्ष, जसं आता सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी आणि वंदे मातरम या गीताला 150 वर्ष झाल्यामुळं या 3 महान घटनांविषयी एक सामाजिक जागृती निर्माण व्हावी आणि नागरिकांना आपल्या कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हिंदवी पब्लिक स्कूलचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे। मी सर्व विद्यार्थ्यांचं आणि शाळा प्रशासनाचं मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। स्वदेशी जेवण म्हणजे आरोग्याचा मार्ग व देशप्रेमाची धुरा। स्वदेशी खा, निरोगी राहा। शेतकरी पिकवतो, आई वाढवतो व शरीर मजबूत होते। हीच तर आहे स्वदेशी अन्नाची गोड ताकद। स्वदेशी खा, स्वदेशी खा, आपल्या मातीचा मान ठेवा, आपल्या मातीचा मान ठेवा। यातून आम्हाला काय समजते? यातून आपल्याला हे समजते की फास्ट फूड वाईट नाही, कधीतरी चालेल पण रोज नको। फास्ट फूड खाल्ल्याने आपल्या शरीराला त्रास होतो, त्याऐवजी स्वदेशी अन्न खा। स्वदेशी अन्न खाल्ल्याने आपल्या म्हणून स्वदेशी खा, निरोगी राहा। आता आम्ही मातृभूमी वंदन करणार आहे, सर्वांनी स्तब्ध उभे राहावे। नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जियेच्याच कामी, पडो देह माझा तया मातृभूमी। श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। धन्यवाद। देशाचं भविष्य घडवा। मित्रांनो, मूलभूत अधिकार हे आपले संविधानिक कवच आहे। मानवी हक्क मिळवण्यासाठी आपल्याला जागृत राहायला हवे आणि आपले कर्तव्य देखील पाळायला हवे। कलम 14 समानतेचा हक्क। स्त्री आणि पुरुषांना समान वागणूक कर्तव्य 51 अ इ। कलम 19 स्वातंत्र्याचे हक्क। सर्वांनी एकत्र या, राष्ट्रीय ध्वज आणि संविधानाचा आदर करा, कर्तव्य 51 अ। कलम 21 जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण। सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करा, कर्तव्य 51 अ आय। हक्क मागतो, कर्तव्य जपतो, आदर्श नागरिक देश घडवतो। हक्क मागतो, कर्तव्य जपतो, आदर्श
कलम आमचे कवच, कलम आमचे कवच. जागृत नागरिक सबळ भारत, जागृत नागरिक सबळ भारत. जय हिंद, जय संविधान. जय हिंद, जय संविधान. मातृभूमी वंदन. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो मातृभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जिथे जात काही, पडो देह माझा दया मातृभूमी. श्रीमंत